होतं का गरम? हाय भक्त समागमे सर्व भावारे भक्त समागमे सर्व भावारे सर्व भावे हरे हरी भक्त समागमे सर्व भावे हरे भक्त समागमे सर्व भाव भक्त समागमे सर्व भाव भक्त समागमे सर्व भावे हरे भक्त समागमे सर्व भावे हरे सर्व काम करे न सांगता सर्व काम करे न सांगता हे सर्व काम करे न सांगता सर्व काम करे न सांगता काम करे न सांगता
बोला बोला. साठविला राय साठविला राय समुटी. हरी हरी. हॅलो हॅलो. साठविला राय हृदय समुटी.
समागमे सर्व भावे हरे सर्व कामे करे न सांगता देव न सांगता काम करतात. अशा अनेक दृष्टांत आपल्याला सांगता येतील. चोखोबाची बहीण झाला शांगदर वहिनी उघडा दार हाका मारी. देव तिथे गेले. याच्यासाठी एकच तुकोबारायांचा अभंग आहे. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उच्च नीच काही नेणे भगवंत उच्च नीच काही नेणे भगवंत नीच काही नेणे भगवंत भाव भक्ती देखोने दृष्टे भाव भक्ती देखोने उच्च नीच काही नेने भगवान उच्च नीच काही नेने भगवान भक्ति देखो भाव भक्ति देखो मेया इष्टे भाव भक्ति देखो निया देखो निया इष्टे भाव भक्ति देखो निया उच्च नीच काही नेने भगवंत उच्च नीच काही नेने भगवंत भाव भक्ति देखो धिया इष्टे भाव भक्ति देखो धिया इष्टे भाव भक्ति देखो निया उच्च नीच काही नेने भगवान काही नेने मोठा अभंग आहे. त्या अभंगामध्ये महाराजांनी देव कुणा करता कशा करता अवतीर्ण झालात, कुणाची कशासाठी मदत केली हे वर्णन त्या अभंगामध्ये आहे. अशा सर्व भक्ता करता देव अवतीर्ण होतात. जनाबाई महाराजाला शेणी वेचायला मदत करतात, दळायला मदत करतात, कांडायला मदत करतात नाही का. चोखोबारायाच्या घरच्या म्हणजे मंडळींचं बाळंत पण देव येऊन करतात. नवे मेलेली ढोरं गुरं ओढण्याकरता मदत करतात. कबीर महाराजाला शेले विणायला मदत करतात. सजन कसाया विकू लागे एवढ्या पराकोटीनं देव मदत करतात. म्हणून सर्व कामे करे आम्हाला मात्र असं तो अवतीर्ण होत नाही. त्याचं कारण आपण त्याला पाहिजे तसे भक्त बनलेलो नाही. म्हणून आपल्याला हे चांगलं काम न सांगता करणारी लोक कमी असतात. म्हणजे काही लोक सांगेल तेवढंच काम करणारी असतात. त्याला सांग काम्या म्हणायचं. काय म्हणायचं? सांग काम्या. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं व्यतिरिक्त जास्त करायचं. आणि काही लोक सांगितलेल्यापेक्षा जास्त काम करणारे असतात. त्याला काय म्हणायचं? आगाऊ काम्या. सांग काम्या म्हणजे काय सांगू का? घरामध्ये चुलीवरती दूध ठेवलेलं आहे. आता चुलीची गंमत अशी असते, एका बाजूला भाजी शिजायला टाकली असेल, पण दुसऱ्या बाजूला त्या चुलीला एक असा मोकळा हे असतो. तुम्ही आता चूल बघितली असेल, काय बघितली आहे ना. आणि काही दिवसांनी संग्रहालयात जावं लागेल तिकीट काढून चूल बघायला. तर ते इकडं जरी जाळ घातला तरी त्याचा थोडा जाळ बाजूला गेलेला असतो.
तर तो जाळ वाया जाऊ नये म्हणून तिकडे काय असतं, त्याचा वैल असतो, त्याच्यावर दूध ठेवलं. त्याच्यावर दूध ठेवल्यानंतर त्याचं असं होतं आहे, त्याला मंद मंद अशा पद्धतीचा अग्नी लागतो. मंद मंद अग्नीवर दूध ठेवल्याच्या नंतर त्याला जास्तीत जास्त काय येते, साय. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती, ती खायची सवय असल्यामुळे माहिती. तर दूध तिकडं ठेवलंय आणि सासूबाईंनी सांगितलं सोन्याला, मी थोडी बाहेर चाललेली आहे, तुम्ही त्या दुधाकडं काय द्या, लक्ष द्या. बरं, काय करायचं, एखादं कुत्रं वगैरे आपल्या घरामध्ये येईल आणि ते दूध पिईल, त्या दुधामध्ये तोंड घालेल. आपलं एखादं दुधाकडं सगळ्यात पहिला कोण जात आहे, मांजर. मांजर वगैरे आपल्या घरामध्ये त्याच्याकडं जाईल, त्या दुधात तोंड घालेल, ते दूध नाश होईल, एवढं लक्ष द्या बरं का. त्या काय म्हणल्या, हो. ते गेल्या, यांनी हो म्हणाले, तिथं बसल्या. यांच्या समोर एक मोठंच्या मोठं कुत्रं आलं. ते स्वयंपाकघरात गेलं, दुधात तोंड घातलं, दूध पिलं, नाश केला, निघून गेलं. सासूबाई आल्या, त्यांनी विचारलं, दूध नासलेलं आहे का, दूध सांडलेलं आहे, काय झालं आहे. एक कुत्रं आलं तर ते दूध पिऊन गेलं. अहो तुम्हाला लक्ष द्यायला सांगितलं होतं, तुम्ही मांजराचं सांगितलं म्हणले, कुत्र्याचं कुठं सांगितलं. त्याला काय म्हणायचं, सांग काम्या, सांगल तेवढंच ऐकायचं. आणि काही लोक आगाऊ काम करतात, सांगितलेल्यापेक्षा जास्त. पूर्वकालामध्ये खेडेगावामध्ये औषध उपलब्ध होत नव्हतं. एखाद्याला आजार झाला तर औषधी आणायला तालुक्याच्या गावाला वगैरे जावं लागायचं. एक जर्जर अशा पद्धतीने एक म्हातारी बाई अंथरुणाला खिळली. आता जणू काही ती जाती का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. वयसुद्धा मोठं, तिला त्रास होण्यापेक्षा जावं असं काही लोकांचा भाव निर्माण झाला. आता त्रास व्हायला लागलाय म्हणून औषध आणायला एखाद्या नवीन अशा लवकरात लवकर चालत जाऊन लवकरात लवकर औषध घेऊन येईल अशा माणसाला एखाद्या पोराला पाठवलं. आता तो सांग काम्या नव्हता तर काय होता, आगाऊ कामा होता. त्यानं औषधाची बाटली घेतली, दुसऱ्या दुकानात गेला, 3 मीटर पांढरं कापड घेतलं. आता कशा करता घेतात सांगायची गरज नाही. अंत्यविधीसाठी यादी असते, त्याच्यात 3 मीटर कापड असतं. सुतळ्या घेतल्या, बांबू घेतला, अरे गुलाल घेतला, हार घेतला, घरी आला. विशीमध्ये लोकांनी अडवलं, म्हणले हे कशाला आणलंय. ते म्हणले तुम्हाला काय जात आहे, मी जाऊन इथपर्यंत गेली असली तर हे आणायला पुन्हा महाराज जावं लागेल म्हणला. त्याच्यापेक्षा काय केलं अगोदरच. हे कसे असतात, आगाऊ काम करणार. देव तसा नाही महाराज, देव भक्ता करता सर्व कामे करी न सांगता असा आहे. म्हणून अशा भक्त देवासमोर उभा असेल तर देव त्यांच्या मुखाकडं म्हणजे तोंडाकडं बघतात. कशा करता, मागण्याची आस पाही मुखाकडे. म्हणजे ते भक्त काहीतरी मागतील अशी आशा देवाला असते, पण भक्त काही मागत नाहीत. मग देव हुशार असल्या कारणानं देव काय करतात, मागत नाहीत. याचा अर्थ नको आहे असा होत नाही. बरोबर आहे का. एखादी वस्तू किंवा एखादा मनुष्य मागत नाही याचा अर्थ त्याला ते नको आहे असा होत नाही. पंक्तीमध्ये आपण बसतो, आता आज द्वादशी आहे, पंक्तीचं वर्णन सांगायची काही गरज नाही, पण आहे. आपण पंक्तीला बसल्याच्या नंतर आपण असं मागतो का, समजा आपल्यासारखा एखादा मनुष्य असतो जो रोज रोज कुठंतरी वेगळ्या ठिकाणी इकडं तिकडं जा, त्याच्यामुळं आपल्याला जे हवं आहे ते आपण मागून घेण्याची आपल्याला सवय लागलेली असते. इकडं थोडासा भात वरीचा भात म्हणा, काय आता काय आजच्या दिवशी ना. पण आपल्या जवळ एखादा मनुष्य असा असतो जो बाहेर कधी जेवायला गेलेला नाही, त्याला भात पाहिजे आहे, पण तो मागत वळीनं ज्या वेळेला वाढ सुरू होईल आणि आपल्या जवळ येईल त्यावेळेला तो घेईल. पण असं मागणार, आता मागत नाही याचा अर्थ नको आहे का, पाहिजेच. मग देवाला हे ठाऊक आहे, मागत नाहीत म्हणून काय झालं, भक्त माझ्याकडे मागत नसले म्हणून त्यांच्या मनात तरी काहीतरी असेल, म्हणून चिंतिल्या रोकडे मनोरथाची पूर्ती करतो देव. तू चित्ते जे धरावे तुका म्हणे दासी पुरविता होशी मनोरथ. असं उगाचच म्हणलंय का, नाही. महाराजांना तशी अनुभूती आहे. महाराजांनी देवाला मागितलं
ठाकुलसे दारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठ. मग दिलं का? तुकाराम महाराजांनी मागितलेलंही सांगितलं आणि दिलेलंही सांगितलं. आपण तसं करत नाही. आपण एखाद्या माणसाला एखादी गोष्ट मागितली आणि त्यानं ती दिली, कोणालाच सांगत नाही आपण. आणि एखादी गोष्ट एखाद्याला मागितली आणि त्यानं ती दिली नाही, हलगी लावून सांगायचं त्यानं दिलं नाही, त्यानं दिलं नाही. पण तुकाराम महाराजांनी मागितलेलं सांगितलं, माझं भीक काही देवा प्रेम भातुके पाठ. मग देवाने दिलं का? तुकाराम महाराज म्हणतात दिलं. आई केली मात पुरविले मनोरथ. काय मनोरथ होतं? प्रेम वाढविले देवा बरवे घेऊन या सेवा. प्रेम वाढविले देवा प्रेम वाढविले प्रेम वाढविले देवा देवा बरवी घेऊन या सेवा. बरवी घेऊन या सेवा. बरवी घेऊन या सेवा. बरवी घेऊन या सेवा. प्रेम वाढविले देवा प्रेम वाढविले देवा. प्रेम वाढविले देवा प्रेम वाढविले. प्रेम वाढविले देवा प्रेम वाढविले देवा. 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 परवी घेऊन या सेवा. परवी घेऊन या सेवा. परवी घेऊन या सेवा. परवी घेऊन या सेवा. प्रेम वाढविले देवा प्रेम वाढविले देवा. प्रेम वाढविले देवा प्रेम वाढविले देवा. महाराज सांगतात प्रेम वाढविले देवा. त्याच्याकडे ते मागितलं होतं प्रेम भातुके पाठवा. पण इथं भक्तांचं वर्णन करताना महाराज म्हणतात भक्त देवाला मागत नाहीत. का म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. ही सुद्धा भक्तांची व्याख्याच आहे. ठेवून या काही न मागती. देवाला काही मागत नाही. म्हणून करता अशा भक्ताच्या ठिकाणी सर्व कामे करे न सांगता. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा ज्ञानेश्वर. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम जीव भाव देव तुका म्हण कामना जीव भाव Baba